दररोज पोट साफ होत नाही, हे गंभीर संकेत दुर्लक्षित करू नका. सकाळी उठल्यावर पोट साफ होत नाही, तुम्हालाही हा त्रास आहे का? पोट नीट साफ न झालं की दिवसभर आळस, चिडचिड, गॅस, ॲसिडिटी आणि हळूहळू मोठ्या आजारांची सुरुवात होते. पण चांगली बातमी अशी आहे की ही समस्या औषधांवर अवलंबून न राहता नैसर्गिक पद्धतीने सुधारू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पोट साफ न होण्याची खरी कारणं, जीवनशैलीतील चुका आणि काही घरगुती उपाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचे उपाय खूप पॉवरफुल आहेत. बद्धकोष्ठता म्हणजे काय? बद्धकोष्ठता म्हणजे जेव्हा तुम्हाला दररोज सहजपणे शौच होत नाही किंवा जोर लावावा लागतो किंवा पोट पूर्ण साफ झाल्यासारखं वाटत नाही, त्याला कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता म्हणतात. आजकाल ही समस्या खूप कॉमन झाली आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये दिसते. याची मुख्य कारणे काय आहेत? पोट साफ न होण्याची 7 मोठी कारणं. पाणी कमी पिणे, फायबरयुक्त आहार कमी, जंक फूड जास्त, उशिरा झोपणे, व्यायामाचा अभाव, तणाव आणि ओव्हर थिंकिंग, शौचाची वेळ टाळणे, ही छोटी छोटी सवयीच मोठी समस्या निर्माण करतात. लाईफस्टाईल सुधारणा. औषध घेण्यापूर्वी हे 5 नियम लक्षात ठेवा. रोज 2 ते 3 लिटर पाणी प्या. सकाळी उठल्यावर कोमट पाणी, वेळेवर जेवण, रोज 20 ते 30 मिनिटे चालणे आणि तणाव कमी करणे. हे फॉलो केल्याशिवाय कोणताही उपाय पूर्ण परिणाम देणार नाही. पोट साफ होण्यासाठी काही उपाय पाहूया. सकाळी उठल्यावर पाणी न पिणं ही मोठी चूक आहे. यामुळे शौचाची इच्छा होत नाही, पोट जड वाटतं. उपाय म्हणजे उठल्यावर लगेच 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिणं आवश्यक आहे. शौचाची इच्छा दाबून ठेवणं ही सवय धोकादायक आहे. यामुळे पुढे जाऊन शौचासाठी खूप जोर लावावा लागतो. उपाय म्हणजे इच्छा झाली की लगेच शौचाला जाणं गरजेचं आहे. सकाळी मोबाईल वापरणं ही सवय पचन बिघडवते. यामुळे लक्ष विचलित होतं आणि शौच पूर्ण होत नाही. उपाय म्हणजे सकाळचा पहिला 30 मिनिटे मोबाईल टाळणं. फायबर कमी असलेला आहार घेणं ही सामान्य चूक आहे. यामुळे मल कडक होतो आणि पोट साफ होत नाही. उपाय म्हणजे सॅलड, फळं, भाज्या हे वाढवणं. दिवसभर कमी पाणी पिणं ही मोठी समस्या आहे. यामुळे मल कोरडा होतो आणि बाहेर पडताना त्रास होतो. उपाय म्हणजे दिवसाला किमान 2 ते 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. जंक फूड जास्त खाणं पचनसंस्थेसाठी हानिकारक आहे. यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि कॉन्स्टिपेशन वाढतो. उपाय म्हणजे घरचं, हलकं आणि नैसर्गिक अन्न खाणं. व्यायामाचा अभाव ही आजकालची मोठी चूक आहे. यामुळे आतड्यांची हालचाल मंदावते. उपाय म्हणजे रोज 20 ते 30 मिनिटे चालणं. उशिरा झोपणं आणि अपुरी झोप घेणं शरीरावर परिणाम करतं. यामुळे पचन प्रक्रिया बिघडते. उपाय म्हणजे 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे. रात्री जड आणि तेलकट अन्न खाणे पोटावर ताण आणते. यामुळे सकाळी पोट साफ होत नाही. उपाय म्हणजे हलकं आणि लवकर जेवण करणे. तणाव आणि ओव्हर थिंकिंग पचनावर थेट परिणाम करतात. यामुळे आतड्यांची हालचाल कमी होते. उपाय म्हणजे प्राणायाम आणि रिलॅक्सेशन, मेडिटेशन करणे. शौचासाठी घाई करणं ही सर्वात चुकीची सवय आहे. यामुळे पूर्ण शौच होत नाही. उपाय म्हणजे शांतपणे वेळ देणे. दिवसभर बसून राहणे शरीरासाठी हानिकारक आहे. यामुळे पोट जड होतं आणि गॅस वाढतो. उपाय म्हणजे दर तासाला थोडं चालणे. तूप पूर्णपणे टाळणं ही मोठी चूक आहे. यामुळे आतड्यांना लुब्रिकेशन मिळत नाही. उपाय म्हणजे थोड्या प्रमाणात तूप वापरणे. नैसर्गिक अर्ज इग्नोर करणे ही सवय आतड्यांना आळशी बनवते. यामुळे कॉन्स्टिपेशन कायम राहतो. उपाय म्हणजे शरीराच्या सिग्नल्सला रिस्पेक्ट देणं. रात्री उशिरा पाणी न पिणं पचनावर परिणाम करतो. यामुळे डायजेशन स्लो होतं. उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिणे. पाणी पिण्याऐवजी वारंवार चहा, कॉफी घेणं ही चूक आहे. यामुळे शरीर डिहायड्रेटेड होतं आणि मल कोरडा होतो. उपाय म्हणजे चहा कमी करून साधं पाणी वाढवणं. जेवताना घाई करणं ही सवय पचन बिघडवते.
यामुळे अन्न नीट चावत नाही आणि अपचन होतं. उपाय म्हणजे शांतपणे आणि हळू खाणे. अतिप्रमाणात साखर आणि गोड खाणे पोटासाठी हानिकारक आहे. यामुळे गॅस, सूज आणि कॉन्स्टिपेशन वाढतो. म्हणजे साखर कमी करून नैसर्गिक गोड पदार्थ वापरणे. दिवसभर एकाच जागी बसून काम करणं ही मोठी चूक आहे. यामुळे आतड्यांची हालचाल कमी होते. उपाय म्हणजे मध्ये मध्ये उठून चालणे. फळं आणि भाज्या टाळून फक्त प्रोसेस्ड फूड खाणं चुकीचं आहे. यामुळे फायबरची कमतरता निर्माण होते. उपाय म्हणजे दररोज किमान एक फळ आणि सॅलड खाणे. रात्री खूप उशिरा जेवण घेणे पचनासाठी वाईट आहे. यामुळे अन्न नीट पचत नाही आणि सकाळी त्रास होतो. उपाय म्हणजे झोपण्याच्या आधी 2 ते 3 तास आधी जेवण करणे. जेवणानंतर लगेच झोपणे ही सवय चुकीची आहे. यामुळे डायजेशन स्लो होतं आणि गॅस वाढतो. उपाय म्हणजे जेवणानंतर 10 ते 15 मिनिटे चालणे. वारंवार पेनकिलर किंवा औषधांचा वापर करणे पचन बिघडवतो. यामुळे आतड्यांची कार्यक्षमता कमी होते. उपाय म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घेणं. तानाखाली खाणं, स्ट्रेस इटिंग ही सवय चुकीची आहे. यामुळे अन्न नीट पचत नाही. उपाय म्हणजे शांत मनाने जेवण घेणं. पोट साफ न झालं तरी दुर्लक्ष करणं ही मोठी चूक आहे. यामुळे समस्या क्रॉनिक बनते. उपाय म्हणजे लगेच लाईफस्टाईल सुधारणं गरजेचं आहे. रात्री जास्त पाणी एकदम पिणं योग्य नाही. यामुळे पचनावर ताण येतो. उपाय म्हणजे दिवसभर पाणी एव्हनली पिणं. जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी पिणं. फायबर अचानक खूप वाढवणं ही देखील चूक आहे. यामुळे गॅस आणि ब्लोटिंग वाढू शकतो. उपाय म्हणजे हळूहळू फायबर वाढवणं. शौचासाठी जास्त वेळ बसून राहणं ही सवय चुकीची आहे. यामुळे पाईल्स सारखे त्रास होऊ शकतात. उपाय म्हणजे 5 ते 10 मिनिटात कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणे. शरीराच्या सिग्नल्सकडे दुर्लक्ष करणं ही सवय धोकादायक आहे. यामुळे पचन संस्था डिस्टर्ब होते. उपाय म्हणजे शरीराचं ऐकणे. रोजचा रुटीन फिक्स नसणे ही मोठी समस्या आहे. यामुळे शरीराला रिदम मिळत नाही. उपाय म्हणजे ठराविक वेळेवर उठणं, खाणं आणि झोपणं. जास्त मीठ आणि प्रोसेस्ड फूड्स, स्नॅक्स खाणं ही सवय चुकीची आहे. यामुळे शरीरात पाणी धरून राहत नाही आणि मल कोरडा होतो. उपाय म्हणजे मीठ कमी करून नैसर्गिक आहार घेणं. दूध किंवा डेअरी पदार्थ काही लोकांना सूट होत नाहीत. यामुळे गॅस, फुगलेपणा आणि कॉन्स्टिपेशन वाढतो. उपाय म्हणजे स्वतःला काय सूट होतं ते ऑब्झर्व करणं. नाश्ता स्किप करणं ही मोठी चूक आहे. यामुळे शरीराची डायजेस्टिव्ह रिदम बिघडते. उपाय म्हणजे सकाळचा नाश्ता नियमित करणं. सकाळी खूप उशिरा उठणं ही सवय पचनावर परिणाम करते. यामुळे शौचाची नैसर्गिक वेळ निघून जाते. उपाय म्हणजे लवकर उठण्याची सवय लावणे. फक्त रिफाइंड फूड, मैदा, पांढरा ब्रेड खाणं चुकीचं आहे. यामुळे फायबर कमी मिळतं आणि मल साठतो. उपाय म्हणजे होल ग्रेन्स वापरणं. जास्त प्रोटीन डाएट, जिम डाएट घेऊन फायबर कमी ठेवणं. यामुळे मल कडक होतो. उपाय म्हणजे प्रोटीन सोबत फायबर बॅलन्स ठेवणं. पचन बिघडलेलं असतानाही जड अन्न खाणं ही खूप मोठी चूक आहे. यामुळे अन्न साचतं आणि त्रास वाढतो. उपाय म्हणजे हलका आणि पचायला सोपा आहार घ्या. दिवसभर पाणी एकदम न पिऊन फक्त तहान लागली की पाणी पिणं. यामुळे शरीर डिहायड्रेटेड राहतं. उपाय म्हणजे वेळोवेळी पाणी पिणं. अति प्रमाणात तिखट आणि तेलकट खाणं पोटासाठी त्रासदायक आहे. यामुळे जळजळ आणि पचन बिघडतं. उपाय म्हणजे साधं आणि संतुलित अन्न घेणे. रात्री उशिरा स्क्रीन टाइम, मोबाईल, टीव्ही वाढवणं. यामुळे झोप बिघडते आणि पचनावर परिणाम होतो. उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी स्क्रीन टाळणे. तंबाखू खाल्ल्याशिवाय पोट साफ होत नाही अशी सवय लागणे ही गंभीर गोष्ट आहे. यामुळे आतड्यांची नैसर्गिक हालचाल कमी होते आणि शरीर त्या सवयीवर अवलंबून होतं. उपाय म्हणजे हळूहळू तंबाखू कमी करून पूर्ण बंद करणं आणि नैसर्गिक सवयी पुन्हा सुरू करणं गरजेचं आहे. सकाळी उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय लागलेली असते. चहा घेतल्यावरच शौच होते असं वाटायला लागतं. उपाय म्हणजे चहा आधी न घेता कोमट पाणी पिण्याची सवय लावणं. जास्त चहा, कॉफी घेतल्यामुळे शरीर डिहायड्रेटेड होतं.
यामुळे मल कोरडा होतो आणि पोट साफ होत नाही. कॅफेन कमी करून पाणी वाढवणं गरजेचं आहे. वारंवार उपाशी राहणं किंवा क्रॅश डाएट करणं ही मोठी चूक आहे. यामुळे पचनसंस्था मंदावते आणि शौचाची सवय बिघडते. उपाय म्हणजे वेळेवर आणि संतुलित आहार घेणं. फक्त गोळ्यांवर अवलंबून राहण्याची सवय लागते. यामुळे आतड्यांची नैसर्गिक क्षमता कमी होते. उपाय म्हणजे नैसर्गिक सवयींवर भर देणं. शौचासाठी जास्त जोर लावण्याची सवय लागते. यामुळे पायल्स आणि इतर त्रास होऊ शकतात. उपाय म्हणजे मल मऊ ठेवण्यासाठी आहार आणि पाणी वाढवणं. पोट साफ न झालं तरी ठीक आहे म्हणून सोडून देणं. यामुळे समस्या हळूहळू क्रॉनिक होते. उपाय म्हणजे सुरुवातीलाच लक्ष देणे. सतत बसून मोबाईल लॅपटॉप वापरणे यामुळे शरीराची हालचाल कमी होते आणि पचन मंदावते. उपाय म्हणजे नियमित हालचाल करावी. शौचासाठी वेळ न देणं आणि घाई करणं यामुळे पूर्ण शौच होत नाही आणि पोट जड राहतं. उपाय म्हणजे शांतपणे 5 ते 10 मिनिटे देणे. रात्री खूप उशिरा हेवी जेवण घेणे यामुळे सकाळी पोट साफ होत नाही. उपाय म्हणजे लवकर आणि हलकं जेवण करणे. गॅस किंवा पोट फुगल्याकडे दुर्लक्ष करणे हे पुढे कॉन्स्टिपेशनचे लक्षण असू शकते. उपाय म्हणजे लगेच आहार आणि सवयी सुधारणं गरजेचं आहे. या सगळ्या चुका रोजच्या जीवनात अगदी सामान्य वाटतात, पण हळूहळू त्या आतड्यांची ताकद कमी करतात. म्हणूनच लक्षणं दिसली की इग्नोर करू नका आणि लगेच सवयी बदला. दररोज पोट साफ न होणं ही छोटी गोष्ट नाही. ही आतड्यांची कमजोरी आहे आणि वेळेत लक्ष दिलं नाही तर मोठ्या आजाराला कारण ठरू शकते. आता तुम्हाला वाटत असेल हे सगळं तर आपण रोज करतो, पण लक्षात ठेवा, याच छोट्या चुका थांबवल्या आणि ह्याच सवयी बदलल्या तर तेच तुमच्यासाठी सर्वात मोठे उपाय ठरतात. बद्धकोष्ठतेवर महागडी औषधं नेहमीच गरजेची नसतात. कधी कधी फक्त लाईफस्टाईल बदलणं हेच सर्वात प्रभावी उपचार असतात. म्हणूनच आजपासून पाणी पिण्याची सवय लावा, फायबर वाढवा आणि शौचाची इच्छा कधीही दाबू नका. हे उपाय जर तुम्ही नियमित पाळले तर तुमचं पोट नैसर्गिकरित्या साफ होईल आणि पचनशक्तीही मजबूत बनेल. या उपायांपैकी तुम्ही कोणता आजपासून सुरू करणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.